वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. मुळामध्ये अबोल असलेला स्वभाव, त्यातून परिस्थिती विपरीत असल्यामुळे त्यात पडत गेलेली भर, त्यामुळे आपल्या व्यथा भावना यांचे कड तिने आतल्यात जिरवून घेण्याची सवय लावलेली आहे स्वतःला. अशी ही एक सोशिक स्त्री, जिने पत्नी म्हणून सूर्याच्या सावलीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. त्यातलं तिचं पोळणं आणि त्यातूनच तेजस्वीपणे उजळणं एका समर्थ लेखणीमध्ये साधना योगेश जोशी यांनी साकार केलंय. आणि ते वाचूनच मला माई समजू शकल्या. माई सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी माई सावरकर, आपल्या आजच्या पुस्तकाच्या नायिका. आपल्या पुस्तकाचं नावच आहे स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी माई सावरकर. लेखिका आहेत साधना योगेश जोशी. व्यास पब्लिकेशन ठाणे यांचं हे पुस्तक असून आपण 2019 सालची आवृत्ती रेफर केली. साधारण 128 पानांचं हे पुस्तक आहे. माईंची व्यक्तिरेखा साकारताना लेखिकेने 22 संदर्भ पुस्तकांचा उपयोग केलेला आहे. त्यातही विशेष सांगायचं म्हणजे माई सावरकरांच्या सुनबाईंची त्यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेतलेली आहे. सदैव पतीच्या सावलीत जगलेल्या या निशब्द सोशिक स्त्रीचं मनोगत जाणणं हे किती अवघड असेल ना. विक्टिमायझेशन करण्याचं त्यांनी खुबीने टाळलंय. एवढंच नव्हे तर त्यांचं माईंचं त्यागमय सेवाव्रत असं जीवन आपल्यासमोर आणताना माईंचं स्वगत जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा कुठेही त्यात आत्मगौरवाची जाणीव आपल्याला होत नाही. हे त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांप्रमाणे त्यांच्या शैलीमध्ये एक प्रकारची सहजता आपल्याला जाणवते. जव्हारचे दिवाण साहेब चिपळूणकर, त्यांच्या संपन्न घरामध्ये जन्म घेतलेली ही यशोदा उर्फ माई, या घरामधली संपन्नता किती होती याचं वर्णन माईंनी केलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर चांदीची घंगाळं भरून ठेवलेली असायची आणि 4 चौकी वाडा होता. या वाड्यामध्ये राहणाऱ्या स्त्रिया या नित्य सुवर्ण अलंकृत असायच्या. अशा या घरामध्ये सुद्धा, खानदानी वातावरणामध्ये सुद्धा आपल्या लेकीचे पाय जमिनीवरून सुटू नयेत यासाठी धडपड करणारी माईंची आई, ती त्यांना साधं अन्न खाण्याची सुद्धा सवय राहावी यासाठी प्रयत्न करताना दिसते. ताकपीठ खायला घालणं हा त्यातलाच प्रकार. कदाचित आईच्या रूपाने नियतीच त्यांना हे वळण लावत असावी. कारण सावरकर या पंचाक्षरांशी माईंचा संबंध येता क्षणी दीर्घकाळपर्यंत त्यांना हेच वळण गिरवावं लागलं आणि मिरवावं सुद्धा लागलं. बालपणापासूनच त्याची सवय असल्यामुळे का होईना त्यांना ते निभावता आलं. विनायक दामोदर सावरकर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंतचा सावरकरांचा हा जीवन प्रवास माईंच्या दृष्टीने आपल्याला वाचता येतो. एक स्वातंत्र्य योद्धा म्हणून असलेले सावरकर, एक पती म्हणून असलेले सावरकर, एक पिता म्हणून असलेले सावरकर, वेगवेगळ्या छटांनी ते आपल्या समोर येत जातात त्यांच्या पत्नीच्या दृष्टिकोनातून. या सावरकर कुटुंबातल्या तब्बल 11 जणांनी स्वातंत्र्य युद्धाच्या यज्ञामध्ये आपल्या जीवनाची समिधा समर्पित केलेली आहे. अशा या घरामध्ये असलेल्या माईंचं, सोशिक अबोल माईंचं जीवन कसं असेल, त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन ध्येय जे होतं, ते जीवन ध्येय म्हणजे भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणं. या जीवन ध्येयाला अनुसरून आपल्या पत्नीची वाटचाल असावी, तिची तशी साथ संगत आपल्याला लाभावी म्हणून तिला बजावणारे सावरकर. एक उदाहरण सांगते. जेव्हा त्या जेलमध्ये सावरकरांना भेटायला गेल्या ना, तेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की माई, हे जे आपण व्रत घेतलेलं आहे ना, ते आपण आपलं सोसायचं आहे. त्यामुळे कितीही मनाला वाटलं तुझ्या तरी सुद्धा आईला, भाऊंना तू यातलं काही सांगायचं नाही. कोणालाच काहीही सांगायचं नाही. कुणालाच काहीही सांगायचं नाही हे पतीला दिलेलं वचन या माऊलीने आजन्म पाळलं. आणि म्हणूनच माईंच्या मनामधली जी आंदोलनं होती वेळोवेळी निर्माण झालेली, ते समजून घेणं किती अवघड होऊन बसतं. आणि हे शिवधनुष्य लेखिकेने लिलया पेललेलं आहे. स्वातंत्र्यवीरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा जेव्हा शेवटची भेट घेतली त्यांनी पत्नीची, तेव्हा ते म्हणतात की आपली भेट होईल की नाही हे दैवाधीन आहे. पण आपली भेट होईपर्यंत या सामान्य संसाराचा जर तुम्हाला मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलाबाळांची वीण वाढवणं आणि 4 काटक्या गोळा करून संसार करणं, यालाच जर संसार म्हणायचं असेल तर असले संसार कावळे चिमण्या देखील करीत आहेत. आपण आपल्या देशाचा संसार करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. पुढे ते म्हणतात की आपली 4 चूलबुळकी आपणच फोडून टाकली आहेत, पण त्यायोगे उद्या हजारोंच्या घरी सोन्याचा धूर निघण्याची शक्यता आहे. हे इतके भव्य दिव्य विचार या साध्यासुध्या गृहिणीला खरंच पचवता आले असतील? आज आपल्याला हा प्रश्न पडतो. म्हणजे असं बघा की त्यांना आधार द्यायला त्यांचं समर्थ संपन्न माहेर उपलब्ध होतं, पण असं असताना पण त्यांनी त्याचा आधार घ्यायचा नाही. ज्या काही वेदना, आपत्ती त्यांना सामोरं जायला लागेल ते स्वतः एकट्याने सोसत राहायचं. फार तर येसू वहिनींची साथ त्यांना त्याच्यामध्ये होती. माईंच्या स्वगतामधून आपल्याला त्यांच्या या व्यथा
टप्प्याटप्प्याने कळत जातात. त्या म्हणतात की स्वारींच्या निर्णयामध्ये माझा एक पत्नी म्हणून होकार किंवा नकार विचारात घ्यावा असं कधीच कोणाला वाटलं नाही. प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीरांनाही वाटलं नाही आणि कुटुंबातल्याही कोणाला वाटलं नाही. त्यातून स्वातंत्र्यवीरांचे विचार जे एका पत्रामधून त्यांनी आपल्या पत्नीला आणि वहिनीला कळवले होते ते असे होते की अमर होयती वंशलता, निर्वंशजीचा देवा करिता, दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिमलाची. हे असं सतत देशहिताच्या लोकहिताच्या विचारांचं अधिष्ठान ज्या पतीला लाभलेलं होतं अशा पतीचं साहचर्य निभावणं माईंना किती कठीण गेलं असेल. हे दिव्य त्यांनी कसं पार पाडलं असेल. विशेषतः जेव्हा इंग्रज सरकारची सावरकरांवरती अवकृपा झाली त्यावेळेला नेसत्या वस्त्रानिशी भर पावसामध्ये त्यांना म्हणजे माईंना आणि येसूवहिनींना घराच्या बाहेर काढलं गेलं. का तर राष्ट्रहितासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या कुटुंबाचा त्या एक सक्रिय घटक होत्या. त्यावेळच्या समाजाने आजूबाजूच्या लोकांनी केवळ परकीय सत्तेच्या भयाने त्यांची जी उपेक्षा जी अवहेलना केली, ज्या दैन्यवाण्या परिस्थितीमध्ये या दोघींना दिवस कंठायला लागले ते वाचून आपल्या अंगावरती काटा येतो. हे एक यातनादायी पर्व होतं. पण हे जितकं यातनादायी होतं तितकंच सावरकरांची 27,000ची मालमत्ता सरकारने काहीही कारण न देता जप्त करावी. हे एवढ्यावरच थांबलं नाही बरं का. माईंच्या माहेरघराचा या सगळ्या क्रांतिकार्याशी प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता, पण केवळ त्यांच्याशी घराण्याचा संबंध जुळलेला असल्यामुळे त्यांची 3 पिढ्यांची मालमत्ता इंग्रज सरकारने गिळंकृत केली आणि त्यामुळे त्या घराला सुद्धा दैन्यवाणेपणाने दिवस काढायला लागले आणि अर्थातच याची जबाबदारी माईंवर आली. त्यामुळे त्यांचं माहेरही तुटलं. हे किती अन्यायकारक आणि क्लेशकारक होतं हे आपल्या स्वगतामधून माई आपल्याला सांगतात. पुढे जन्मठेपेत 14 वर्ष काढल्यामुळे स्वातंत्र्यविषयक कार्याची समाजकार्याची जी हानी झाली ती भरून काढण्यासाठी सावरकर सदनामध्ये राहायला गेल्यानंतर सावरकरांचं व्रतस्थ जीवन नेहमीप्रमाणे अबोलपणी सोशिकपणी माईंनी त्यांची केलेली साथसंगत याचा योग्य परामर्श या पुस्तकाच्या उपसंहारामध्ये घेतलेला आहे. एक उदाहरण सांगते. जेव्हा इंग्रजांचं झडती सत्र चालू असे तेव्हा मोठी भूमिका माई सावरकरांनी कशी बजावली तर त्यांनी कुठलाही महत्त्वाचा कागद इंग्रज सरकारच्या हातात लागू दिला नाही. आता हे त्यांचं फक्त स्वतःच्या कुटुंबाला वाचवणं नव्हतं. यातलं एक जरी कागद इंग्रजांच्या हाती लागता तर कितीतरी क्रांतिकारकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. स्वतःचं कुटुंब तर देशकार्यासाठी समर्पित केलेलंच होतं, पण त्यांनी आपल्यासारख्या अनेकांचे संसार हे देशदोडीला लागण्यापासून वाचवले. माईंच्याच भाषेत पुस्तकाचा समारोप करायचा झाला तर त्या म्हणतात, मोठी माणसं चांगलीच असतात, पण जवळच्यांना त्यामधली जडणघडण खाचाखोचा आणि बोज कळत असते. त्यातून महापुरुषांच्या पत्नीला तर नित्य नवी सतीत्वाची सत्व परीक्षा द्यायला लागते. अग्निशिवायची जणू ती अग्निपरीक्षाच. अशा या अग्निपरीक्षांमधून तेजपुंज बनलेल्या या सोशिक मूर्तीचं जीवनचरित्र आपण जरूर वाचा. आपण हे चरित्र वाचल्यानंतर माई सावरकरांबद्दल आपल्याला काय वाटलं हे कमेंट्समधून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.